नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आणि त्याच्यावर आपण बघू की काय काय कसं काय घडणार आहे. तुमच्या आजूबाजूला भरपूर अशी गोष्ट घडत आहे जे तुम्हाला माहीत नाही आहे, हे आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये बघणार आहोत. चला, तर सर्वात पहिले चॅप्टरचं नाव आहे तुमच्याकडे ग्रॅव्हिटेशन, त्याला बोलतो आपण गुरुत्वाकर्षण. आता ह्याच्या विषयावर बघण्यासाठी आपण सर्वात पहिले बेटा जाणार आहोत आपल्या गॅलेक्सीमध्ये. आपण गॅलेक्सीमध्ये जाणार आहोत बेटा. आपल्या गॅलेक्सीचं नाव तुम्हाला माहीत आहे. आपल्या गॅलेक्सीचं नाव आहे बेटा मिल्की वे. हे मिल्की वेचं सेंटर आहे. इकडे तुमच्याकडे ब्लॅक होल असतो बेटा. हा भरपूर मोठा ब्लॅक होल आहे, मॅसिव्ह ब्लॅक होल त्याला आपण बोलतो. हा जो मॅसिव्ह ब्लॅक होल आहे त्याचे जवळपास सर्व ठिकाणी त्यांच्याकडे स्टार्स फिरतात. भरपूर स्टार्स असतात. त्याच्यामधलं हा तुमचा एक स्टार आहे, जिकडे डॉट दाखवत आहे, ॲरो दाखवत आहे, ते तुमचा स्टार आहे सन. आणि त्याच्या जवळपास बाजूला तुमचे जेवढे पण प्लॅनेट्स आहे, जे तुमचे 8 प्लॅनेट फिरतात ते आहे. आता विचार करायची गोष्ट ही आहे की हे सर्व असं का फिरत आहे. कारण सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या गॅलेक्सीमध्ये 100 बिलियन स्टार्स आहेत. 100 बिलियन. त्याच्यामध्ये तुमचा जो एक स्टार आहे तो एक ऑर्डिनरी स्टार आहे. त्याला 4.5 बिलियन इयर्स झालेले आहे आणि त्याला सोडून त्याच्यापेक्षा भरपूर मोठे मोठे स्टार्स तुमच्या गॅलेक्सीमध्ये आहे. आणि हे सर्व फिरताय त्याचा रिझन आहे फक्त एक. त्याचा रिझन आहे बेटा ग्रॅव्हिटी. कारण एवढे जे स्टार्स आहे त्याचे बाजूला त्यांच्या जवळपास भरपूर प्लॅनेट्स पण फिरत आहेत. जसे तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्या स्टारच्या आजूबाजूला भरपूर प्लॅनेट्स फिरत आहेत, तसेच ह्यांच्या आजूबाजूला पण भरपूर प्लॅनेट्स फिरत आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायचं आहे की हे एवढे का फिरत आहे, कसे फिरत आहे, आणि ह्याला सोडून पण तुमच्या अंतरिक्षमध्ये अजून काय काय गोष्टी आहेत ते आपण बघणार आहोत. कारण तुमचा अंतरिक्ष छोटा नाही आहे. सर्वात पहिले तुम्हाला हे विचार करा आणि मला सांगा की मित्रांनो, की पूर्ण युनिवर्समध्ये फक्त तुम्ही एकटे आहात का, हे एक प्रश्न आहे. कारण तुम्ही फक्त विचार करा की हा इकडे तुमचा ऑर्डिनरी स्टार आहे आणि त्याच्या आजूबाजूला तुमचे 8 प्लॅनेट आहे. मग इकडे तुमच्याकडे मी सांगितलेलं आहे, तुम्ही गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. 100 बिलियन तिकडे स्टार्स आहे. तर तुम्हाला खरंच हे वाटतो का पूर्ण गॅलेक्सीमध्ये जे तुमची मिल्की वे आहे फक्त तुमचे अर्थवरच लोक राहतात? हे एक प्रश्न आहे. कायला सोडून पण असे भरपूर ठिकाणी असू शकता की जिकडे आपल्याकडे माणसं राहतात, त्याला आपण एलियन बोलतो. हे एक प्रश्न मी तुमच्याकडे सोडत आहे आणि हे प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्याला सोडून आपण थोडा पुढे जाऊ. आता हे बघून घ्या, हे तुमचं आहे सोलार सिस्टम. हा तुमचा जो हे जे तुमचं आहे तुमच्याकडे सोलार सिस्टम. ह्याच्यानंतर आपण हे बघणार आहोत की हे तुमचं जे ऑर्डिनरी सन जे आपण बघितलेलं आहोत, पहिला प्लॅनेट, दुसरा प्लॅनेट, तिसरा प्लॅनेट, चौथा प्लॅनेट. आणि ह्याच्यानंतर तुमच्याकडे भरपूर असतात ॲस्टेरॉइड्स. काय असतात मुलांनो? ॲस्टेरॉइड्स असतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे आहे हा ज्युपिटर. त्याच्यानंतर तुमचे जे प्लॅनेट्स आहेत ते सर्व. विचार करायची गोष्ट हे आहे की हे असे का फिरत आहात. मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की हे पण तुमचे जवळपास जे फिरत आहेत हे फक्त ग्रॅव्हिटीमुळे फिरत आहेत. अजून काहीच त्याच्याकडे ऑप्शन नाही आहे. ग्रॅव्हिटी हे त्याच्यामुळे सर्व फिरत आहे आणि ग्रॅव्हिटी आहे आणि ज्युपिटर आहे त्याच्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जिवंत आहात. हे विचार करून घ्या. मार्स जो आहे त्याच्यामुळे थोडेफार आपल्याकडे प्रॉब्लेम आहे आणि ज्युपिटर जो आहे तो तुमचा मित्र आहे. ते आपण बघून घेऊ कसं. तुम्हाला पण मुलांनो हे माहीत असेल की तुम्ही कधी हे ऐकलं असेल की टूटता हुआ तारा. टूटता हुआ तारा जो होता है आता है, आपने कभी देखा होगा टूटते हुए तारे को. तर तुम्ही बघितलं असेल आणि विचार पण केला असेल की हे टूटता हुआ तारा कुठून येतो आणि ह्या खरंच तारा आहे का. विचार करायची गोष्ट आहे. तुम्हीच विचार करा की जर तारा कुठला पण तुटतोय आणि ह्याच्यावर पृथ्वीवर येत आहे तर पृथ्वी राहणार आहे का? तुम्ही राहू शकता का त्याच्यावर? नाही राहू शकत. कारण त्यांचं टेम्परेचर किती असेल. मग तो तुटता हुआ तारा नाही आहे, तो एक ॲस्टेरॉइड आहे.
त्याला उल्कापिंड बोलतो आपण. आणि हा जो ॲस्टेरॉइड आहे ॲक्च्युली ह्याच्यामधून येतो तुमच्याकडे. आणि तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की सर्वात पहिले जेव्हा अर्थ बनला होता, अर्थवर तुमच्याकडे वॉटर नव्हता. हा वॉटर पण जे आहे, पाणी जे तुमचे आहे ते पृथ्वीवर आलेलं आहे दुसऱ्या ॲस्टेरॉइडमुळे. एक ॲस्टेरॉइड होता, त्याच्यावर वॉटर होता, त्याच्यावर H2O होता आणि तो पृथ्वीवर येऊन तिकडे कोलाईड झाला. कोलाईड झाल्यानंतर तुमच्या पृथ्वीवर पाणी आलं. जर विचार करा मित्रांनो, जर तुमच्याकडे ग्रॅव्हिटी नसते तर तुमच्या ग्रहावर पाणी आलं असतं का? जर तुमच्याकडे ग्रॅव्हिटी नसते तर बाकी सर्व तुम्ही सनच्या आजूबाजूला फिरले असते का? जर सनकडे ग्रॅव्हिटी नसते तर तुम्ही इकडे असता का? जर पूर्ण ग्रॅव्हिटीच नसते तर सोलार सिस्टम पूर्ण मिल्की वेच्या आजूबाजूला फिरलं असतं का? हे प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्हाला हे सांगू इच्छितो की ते तुटता हुआ तारा आहे ते धरतीवर येतो. सर्वात पहिले ते तारा नाही आहे, तो फक्त एक ॲस्टेरॉइड आहे. आणि तो इकडे कसा येतो ते पण बघून घ्या. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला मी ही सांगेल की भरपूर वर्ष पहिले, भरपूरचा अर्थ हे आहे 66 मिलियन इयर्स अगो तुमचे पहिले डायनासोर्स राहायचे. ते डायनासोर्स आता नाही आहे. त्याचं रिझन आहे ॲस्टेरॉइड. जे तुमचं तुटता हुआ तारा ते तुम्ही बघतायत ते आपण बघू की पृथ्वीवर काय येतं, कसं येतं. आणि मी तुम्हाला फक्त हे टायटलचंच नाव सांगतो आहे की ग्रॅव्हिटेशन काय आहे, ग्रॅव्हिटी काय आहे. ग्रॅव्हिटी फक्त हे नव्हे की तुमच्या आजूबाजूला एक ऑब्जेक्ट आहे, दुसरं ऑब्जेक्ट आहे, ते दोघांना अट्रॅक्ट करता. पूर्ण जे ग्रॅव्हिटी आहे पूर्ण युनिवर्समध्ये, पूर्ण मल्टिवर्समध्ये, सर्व प्लॅनेटवर, तुमच्या मूनवर सर्व ठिकाणी ग्रॅव्हिटी असते. तर हा एक मोठा कन्सेप्ट आहे. ह्या कन्सेप्टमध्ये बिग बँग थेरी पण येते आणि ह्या कन्सेप्टमध्ये भरपूर गोष्टी येतात. ते आपण ह्या पूर्ण व्हिडिओच्या नंतर पण अजून व्हिडिओ बनवणार आहे. ह्याच्यानंतर पण मी अजून व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगत जाईल. मग इकडे जो ॲस्टेरॉइड आहे, जेव्हा मार्स इकडून जात असतो तेव्हा तो एखाद्या ॲस्टेरॉइडला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. आणि हे अट्रॅक्शन म्हणजे तुमचा आहे ग्रॅव्हिटी. मग ह्याच्यानंतर काय होतं की तुम्हाला पण माहिती आहे, हे जे डिस्टन्स भरपूर जास्त आहे, मग हा जो मार्स आहे तिकडून निघून पुढे निघून जातो. आता त्याच्यानंतर तुमच्याकडे काय उरलं? हे जे ॲस्टेरॉइड आहे तिकडून बेल्टमधून निघाले. पहिले हे ॲस्टेरॉइड इकडे होते कारण ते एक स्टेबल पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशन किंवा बॅलन्स फोर्समध्ये होते. बॅलन्स फोर्समध्ये असे होते की या साईडला तुमच्याकडे ज्युपिटर आहे आणि ज्युपिटर एक प्लॅनेट नव्हे, एक फेल स्टार आहे. पहिले तुमचे जे ज्युपिटर आहे, पहिले ज्युपिटर जे आहे पहिले तुमच्याकडे जो ज्युपिटर आहे एक स्टार बनणार होता. नंतर तो स्टार न बनता तुमच्याकडे बनला एक प्लॅनेट. ठीक आहे. मग ज्युपिटर जो आहे हे ॲस्टेरॉइडला खेचून ठेवतो आणि सन इकडे अट्रॅक्ट करतो आहे. त्याच्यामुळे पण हा तुमचा एक मित्र आहे. कारण जर ज्युपिटर नसता तर हे सर्व ॲस्टेरॉइड तुमच्यावर आले असते. हा जो ॲस्टेरॉइड इकडून जे अट्रॅक्ट झालेला आहे पुढे, आता तुमचा जो मार्स पुढे गेला आहे, मग इकडे मार्स नंतर जो प्लॅनेट आहे तो तुमचा आहे अर्थ. मग हे जे ग्रॅव्हिटीने जे आलेलं आहे ते अर्थवर पडतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे जे आहे तुटता हुआ तारा आला आहे. कारण अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आल्यानंतर तिकडे फ्रिक्शनल फोर्स जनरेट होतो जे ॲटमॉस्फिअरमुळे आहे. त्याच्यानंतर त्याला आग लागले आणि ते तुम्हाला असं वाटतं की ते तुटता हुआ तारा आहे. ते तुटता हुआ तारा ते नाही आहे. पण ह्याच्याचमुळे अजून एक गोष्ट झाली होती भरपूर वर्ष पहिले, जे तुम्हाला मी सांगितलं आहे ते भरपूर वर्ष पहिले तुमच्याकडे आहे हे 66 मिलियन इयर्स अगो. ह्यांच्यावर पण एक ॲस्टेरॉइड आला होता. रात्रीचे 2:30-3चे टाईम असेल तेव्हा एक ॲस्टेरॉइड ह्यांच्यावर आला आणि आल्यानंतर त्याचं कोलिजन झालं आहे त्याचे पृथ्वीशी. ते झाल्यानंतर ह्यांच्याकडे काहीच त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता आणि ते 9 महिन्यामध्ये जेवढे पण तुमचे डायनासोर्स होते ते मरून गेले.
कारण त्याचं रिझन हे होतं की ह्याच्यामध्ये जेवढे पण डस्ट पार्टिकल होते ते पूर्ण वर आल्यानंतर त्यांना ऑक्सिजन भेटत नव्हता, त्यांना लाईट भेटत नव्हती. ह्याच्यामुळे काय झालं मुलांनो, ह्याच्यामुळे त्यांना लाईट भेटत नव्हती, ऑक्सिजन भेटत नव्हता. सर्व जे डायनोसॉर्स आहे ते तुमचे संपले. आणि तेच तुम्ही आता त्यांचं फॉसिल फ्यूल जे आहे, क्रूड ऑइल जे आहे ते तुम्हाला भेटतंय, ते पूर्ण डायनोसॉर्सचा भेटतंय. हे तुम्हाला सांगायचं इच्छितो. ह्याच्यानंतर तुम्हाला पुढे मी हे सांगतो, हे जे तुमचं जे सन आहे जे तुम्हाला दाखवलेलं आहे हे तुमची रिअल इमेज नाही आहे. असं कुठे सांगितलं नाही आहे की सन सेंटरमध्ये आहे तुम्ही पूर्ण फिरता, तुम्ही एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरता आणि ते तुमचा जो सन आहे असं ट्रॅव्हल करतो. सन असं स्ट्रेट जात आहे, तो मिल्की वेमध्ये फिरत आहे आणि तुम्ही ह्याच्या आजूबाजूला तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात. आणि हे पण पूर्ण असतं ग्रॅव्हिटीमुळे. आणि ग्रॅव्हिटी फक्त हेच नाही, ग्रॅव्हिटी जे आहे तुमचं टाईम पण एफेक्ट करते. कारण तुम्ही इकडे बघू शकता, टाईम गोज फास्टर द फारेस्ट अवे आर यू फ्रॉम द अर्थ सरफेस कम्पेअर टू द टाईम ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. तुम्ही जर इकडून बाहेर गेले तर तुम्हाला हे कळेल की जे ग्रॅव्हिटी वेगळी आहे आणि तुमचं टाईम पण वेगळं आहे. तुमची एज जी आहे बाहेर वेगळी वाढणार आहे. मग तुम्ही काय बघितलं, ह्या चॅप्टर स्टार्ट करण्याचे पहिले आपण बघितलं की जे ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटी फक्त एक चॅप्टर नव्हे, कारण ग्रॅव्हिटीमुळेच पूर्ण तुमच्याकडे लाईफ आहे. त्याच्यामुळेच डायनोसॉर्स आले होते, त्याच्यामुळेच डायनोसॉर्स गेले, पण त्याच्यामुळेच पूर्ण सोलार सिस्टममध्ये तुम्ही आहे आणि सन जो आहे मिल्की वेमध्ये आहे. आणि तुमचा जो मिल्की वे आहे त्याच्या बाजूचा जो तुमच्याकडे मिल्की वे, तुमच्याकडे जो गॅलेक्सी आहे तो आहे अँड्रोमेडा. मिल्की वेमध्ये तुमच्याकडे आहे 100 बिलियन स्टार्स आणि तुमच्या बाजूचे अँड्रोमेडा जो एक दुसरा गॅलेक्सी आहे त्याच्यामध्ये पण तेवढेच आहे. मग ह्याच्यामध्ये आपण एक न्यूटनचा जो लॉ आहे ते आपण बघणार आहोत. सर्वात पहिले स्टार्ट मी तिकडूनच करतो, तुम्हाला एक लॉ समजवतो. बघून घ्या की ह्याला आपण समजू शकतो एक ऑब्जेक्ट, ह्याला आपण नाव दिलं आहे ए आणि ह्याला आपण नाव दिलं आहे बी. ह्याचा एक मास आहे त्याला बोलतो आपण m1. ह्याचाच मास आहे त्याला आपण बोलतो m2. न्यूटन काय बोलता, न्यूटन बोलता की ह्यांचा जे मास आहे आणि ह्यांचा जे मास आहे ते एकमेकांना अट्रॅक्ट करता. पण अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे, ह्या दोघांचं डिस्टन्स जे आहे तुमच्याकडे डी, हा जो डिस्टन्स आहे आपण ह्याच्यावर बघणार आहे की जर डिस्टन्स आपण कमी केला तर अट्रॅक्शन वाढून जाईल. डिस्टन्स आपण कमी केलं तर अट्रॅक्शन वाढून जाईल आणि डिस्टन्स जर तुम्ही वाढवलं तर तुमचं अट्रॅक्शन कमी होऊन जाईल. हे तुमच्या घरात पण असतं, जेवढे पण तुमच्या घरात ऑब्जेक्ट आहे ते एकमेकाला अट्रॅक्ट करता. तुमची चेअर असू द्या की तुमचं टेबल असू द्या, ते एकमेकांना अट्रॅक्ट करता. जसं की तुमच्याकडे आहे चांद, तुमच्याकडे आहे अर्थ, ते एकमेकांना अट्रॅक्ट करता. मार्स आहे, अर्थ आहे, ते एकमेकांना अट्रॅक्ट करता. ज्युपिटर आहे, मार्स आहे, ते एकमेकांना अट्रॅक्ट करता. फक्त त्यांचे डिस्टन्स वेगळं आहे, त्याच्या हिशोबाने आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आलेला आहे की एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2. म्हणजे ह्याचा जे मास आहे आणि ह्याचा जे मास आहे ते एकमेकांना डायरेक्टली रिलेटेड आहे. जेवढं जास्त मास असेल तेवढी जास्ती ग्रॅव्हिटी असणार, हे लक्षात घ्या मित्रांनो. जेवढं जास्त मास असेल तेवढी जास्त ग्रॅव्हिटी असणार. आणि दुसरी गोष्ट, जर हा आहे इक्वेशन 1 तर एफ इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/d². हा आहे इक्वेशन 2. पहिला इक्वेशन काय आहे, एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2. दुसरा इक्वेशन काय आहे, एफ इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/d². आता आपण काय करू शकतो मित्रांनो की ह्या दोघांना आपण इक्वेशनला सोबत लिहू शकतो कारण दोघांमध्ये एफ आहे. आता ह्याच्यामध्ये काय होऊन जाईल, एफ प्रपोर्शनल टू न्यूमरेटरमध्ये तुमच्याकडे काय आहे m1 m2 आणि डिनॉमिनेटरमध्ये तुमच्याकडे काय आहे मित्रांनो, ते तुमच्याकडे आहे d².
हे कोणी सांगितलं आहे मुलांनो? हे सांगितलेलं आहे न्यूटन साहेबनी. ठीक आहे, मग आता आपण बघू पुढे काय होऊ शकतो. पण हे प्रपोर्शनल जेव्हा इक्वल्स टू मध्ये जातो ते तिकडे एक तुमच्याकडे कॉन्स्टंट येईल. तो कॉन्स्टंट आहे जी. ह्याला आपण बोलतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कारण सर्व ठिकाणी जे ग्रॅव्हिटी सेम नसू शकते, मासवर डिपेंड असते, त्याच्यामुळे आपण एक कॉन्स्टंट घेतलेलं आहे, ते आहे कॅपिटल जी, आणि ते आहे तुमच्याकडे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू असते 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². हा होता तुमचा न्यूटनचा पहिला हा होता तुमचा न्यूटनचा लॉ. आणि हे 5 वर्षामधून 2 ते 3 वर्ष बोर्ड्सच्या एक्झाममध्ये आलेला आहे. मी बोर्डचे पेपर पण चेक केलेले आहे, तर बघितलेलं आहे, आणि माझा तेवढा एक्सपिरियन्स आहे की हा जो प्रश्न आहे ह्याच्यावर न्यूमरिकल नेहमी येतात. 3 मार्कचा न्यूमरिकल असतो. तो तिसऱ्या क्वेश्चनमध्ये जो 15 मार्काचा जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये एक न्यूमरिकल याच्यामधून येतं.